रिपब्लिकन सेना ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने उरणमध्ये कुमारी यशश्री शिंदे या बहिणीची हत्या केली। त्याचा निषेध करण्यासाठी मुलुंड तालुका अध्यक्ष भीमराव देठे, भांडुप तालुका महासचिव संतोष शिरसाट, भांडुप तालुका महिला उपाध्यक्ष लता नलावडे, अध्यक्ष पंचशीला भांगे, अध्यक्ष सुरेश कांबळे, अध्यक्ष धम्मचंद्र जाधव, भांडुप तालुका सचिव ताराबाई रोकडे व भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक सुनील सोनताटे, नुकतेच प्रवेश केलेले भावी उमेदवार संभाजी काशीद, भांडुप तालुका माजी अध्यक्ष राजेश तंगडपल्ली, सदस्य विकास बोर्डे, विजय माने ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष आदी उपस्थित होते। आज रिपब्लिकन सेना ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने काल परवा झालेल्या उरण येथील यशश्री शिंदे यांच्या हत्येच्या संदर्भामध्ये आज आम्ही भांडुप पोलीस ठाणे येथे निषेधाचं पत्र दिलेलं आहे आणि त्या निषेधाच्या पत्रामध्ये आम्ही जे दाऊद शेख हा जो आरोपी आहे त्याने जे यशश्रीची निर्भयपणे हत्या केली, त्याच्यावर बलात्कार करून ते तुकडे केले, त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या आरोपीला दाऊद शेख याला कडक सजा व्हावी यासाठी आम्ही भांडुप पोलीस स्टेशनमार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही नैतिक जबाबदारी करून त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा अशी मागणी केलेली आहे। या ठिकाणी आमचे सर्वच रिपब्लिकन सेनेचे ईशान्य मुंबई जिल्ह्याचे पदाधिकारी या ठिकाणी भीमराव देठे आहेत, संतोष शिरसाट आहेत, या ठिकाणी आमच्या भगिनी लता नलावडे, पंचशीला भांगे, यानंतर आमचे रोकडेताई, यानंतर या ठिकाणी आमचे भारतीय बौद्ध महासभेचे सुनील सोनताटे, त्यानंतर या ठिकाणी बोर्डे साहेब आणि कांबळे साहेब, या सर्व कार्यकर्त्यांचा त्याचा एक रोष होता, राग होता की या आरोपीला कडक सजा व्हायला पाहिजे आणि त्याला फाशी शिक्षा द्यायला पाहिजे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन त्या नराधामाला फाशी कशी देता येईल यासाठी शासनानं कशा प्रकारे कायदा तयार करून त्याला त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण नेऊन त्याला फाशी देण्यात यावी अशी आमची रिपब्लिकन सेनेच्या वतीने मागणी आहे।